पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीत देशाच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा। भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवण्याचा कोणताही प्रयत्न मोदींच्या समर्थ नेतृत्वामुळे भारताच्या हितशत्रूंवरच उलटेल, व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा। घुसखोरी विरुद्ध कठोर पवित्रा घेत सीमावर्ती भागातून होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाण आणि बांधकामावर काटेकोर नजर ठेवण्याचे त्रिपुरा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश। वैद्यकीय प्रवेशाच्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका कथितपणे फुटल्याचे किंवा तिची विक्री झाल्याचे दावे एनटीएनं फेटाळले। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026च्या प्रारूपाला स्थगिती दिल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। सुधारित प्रारूपासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार। संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारतानं पाकिस्तानला फटकारलं। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे केलं अधोरेखित। अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी, पदक तालिकेत अव्वल स्थान कायम। 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानला नमवून भारतानं पटकावलं विजेतेपद, पंतप्रधानांकडून अभिनंदन। दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत गतविजेत्या बांगलादेशचा पराभव करून भारतानं विजेतेपदावर कोरलं नाव। आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल, 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज।